सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी चांगला असेल. कामाच्या ठिकाणी आज तुमचा प्रभाव वाढेल आणि तुम्हाला तुमच्या मेहनतीचे चांगले आर्थिक लाभ मिळू शकतील. तुम्ही तुमच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या आज पूर्ण निष्ठेनं पार पाडाल. जवळच्या व्यक्तीच्या मदतीनं तुमची रखडलेली काही कामं पूर्ण होतील आणि आर्थिक लाभाच्या तुम्हाला संधी देखील मिळतील. ऊर्जा आणि आत्मविश्वासानं तुम्ही तुमची सर्व कामं वेळेवरती पूर्ण करू शकाल. विद्यार्थ्यांना परीक्षा आणि स्पर्धांमध्ये यश मिळेल. आज नशीब 60% तुमच्या बाजूनं राहील. आज तुमच्या दिवसाची सुरुवात तुमच्या पालकांच्या आशीर्वादानं करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज शिक्षण, करिअर आणि भविष्यातील योजनांसाठी दिवस अनुकूल असेल. मेहनत आणि आत्मविश्वासानं तुम्हाला यश मिळेल. उच्च शिक्षणामध्ये किंवा परदेशातील प्रयत्नांमध्ये सकारात्मक परिणाम मिळण्याची तुम्हाला शक्यता आहे. नवीन लोकांशी झालेली मैत्री भविष्यामध्ये तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. करिअर क्षेत्रामध्ये नवीन ऊर्जेसह केलेले प्रयत्न तुमच्यासाठी यशस्वी होतील आणि महत्त्वाची कामं वेळेवरती पूर्ण होतील. आज नशीब 85% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज गाईला हिरवा चारा खाऊ घाला. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा प्रगती आणि समृद्धीचं प्रतीक आहे. व्यवसायामध्ये चांगल्या संधी तुम्हाला मिळतील आणि नोकरी करणाऱ्या लोकांना पदोन्नती किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. बऱ्याच काळापासून तुमचे अडकलेले पैसे पुन्हा परत मिळतील. जर तुम्हाला नवीन व्यवसाय योजनेवरती काम सुरू करायचं असेल तर त्यासाठी वेळ अनुकूल आहे. तुमच्या कुटुंबामध्ये आज आनंदाचं वातावरण राहील आणि कामाच्या ठिकाणी तुमची स्थिती मजबूत असेल. आज नशीब 82% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज देवी लक्ष्मीची पूजा करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज शुभ कार्यासाठी तुमचा दिवस अनुकूल राहील. तुमचं मन आनंदी राहील आणि बऱ्याच काळानंतर प्रिय व्यक्तीला भेटून तुम्हाला आनंद होईल. नवीन उपक्रम सुरू करण्यासाठी ही वेळ चांगली आहे. तुमच्या घरी पाहुण्यांचं आगमन वातावरण अगदी सुखद करेल. न्यायालयीन प्रकरणांमध्ये दिलासा मिळण्याची तुम्हाला चिन्ह आहेत आणि तुम्हाला कामामध्ये आर्थिक लाभ देखील मिळतील. आज नशीब 72% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज गुरूंचे किंवा वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घ्या. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की व्यावसायिकांसाठी आजचा दिवस हा खूपच फायदेशीर ठरेल. तुमची आर्थिक स्थिती आज मजबूत असेल आणि कामाच्या ठिकाणी कोणतेही सकारात्मक बदल तुम्हाला दिसून येतील. कुटुंबाच्या मदतीने तुमचं मन हे शांत राहील. तथापि आरोग्याबाबत थोडीशी काळजी घेणं तुमच्यासाठी अत्यावश्यक आहे, कारण छोट्या छोट्या दिनचर्येवरती तुमचे परिणाम होऊ शकतात. मेहनत आणि आत्मविश्वासानं तुम्हाला आज यश मिळेल. आज नशीब 92% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज भगवान गणेशांना लाडवांचं नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा यश आणि सन्मानाचा असेल. तुमच्या कार्यक्षेत्रातील प्रयत्नांचं आज कौतुक होईल आणि तुम्हाला नफ्याच्या संधी देखील मिळतील. आरोग्याच्या काही अवस्था किंवा थकवा तुम्हाला जाणवू शकतो आणि म्हणून तुम्ही पुरेशी विश्रांती घ्या. प्रेमसंबंधांमध्ये संयम आणि गोड बोलणं कायम ठेवा, अन्यथा कटू बोलण्यामुळे मतभेद होऊ शकतील. विद्यार्थ्यांचं मन हे अभ्यासापासून विचलित होऊ शकतं, म्हणून एकाग्रता राखण्याचा तुम्ही प्रयत्न करा. आज नशीब 84% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज श्री शिवचालिसाचं पठण करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज कौटुंबिक जीवन तुमचं सुखद असेल आणि एखाद्या शुभ समारंभामध्ये उपस्थित राहण्याची तुम्हाला संधी मिळेल. एखाद्या विशेष व्यक्तीला भेटणं तुमच्यासाठी अविस्मरणीय ठरेल. तुमचे गोड शब्द नातं दृढ करतील. कामाच्या ठिकाणी नवीन उत्साह आणि ऊर्जा तुम्हाला दिसेल, ज्यामुळे महत्त्वाची कामं यशस्वीरित्या पूर्ण होतील. प्रेम प्रकरणांमध्ये तुम्हाला सकारात्मक परिणाम आज पाहायला मिळतील. आज नशीब 85% तुमच्या बाजूनं राहील.
तुम्ही आज देवी सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमची बुद्धिमत्ता आणि हुशारी तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळवून देऊ शकते. नियोजित पद्धतीनं केलेले तुमचे प्रयत्न अपेक्षित परिणाम तुम्हाला देतील. कौटुंबिक सुख आणि शांती राहील. भागीदारीमध्ये किंवा सांघिक कार्यामध्ये केलेल्या कामाचा चांगला फायदा तुम्हाला होईल. मानसिक शांतता असेल आणि तुम्ही तुमच्या ध्येयावरती पूर्ण लक्ष केंद्रित करून पुढे जाल. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढऱ्या वस्तूंचं दान करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा उत्साह आणि सकारात्मक परिणाम तुमच्यासाठी घेऊन येईल. तुमच्या शरीरामध्ये ऊर्जा राहील आणि व्यवसायामध्ये नफ्याच्या चांगल्या संधी मिळतील. नोकरी करणाऱ्यांसाठी परिस्थिती अनुकूल असेल. तुम्हाला तुमच्या मेहनतीचे योग्य परिणाम पाहायला मिळतील आणि कार्यक्षेत्रामध्ये प्रगतीसाठी नवीन संधी देखील मिळतील. तुमची आर्थिक स्थिती आज मजबूत राहण्याची शक्यता आहे. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान हनुमानांना फुलं अर्पण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज कुटुंबासमवेत वेळ घालवल्यानं तुमचं मन आनंदी होईल आणि नातेसंबंधांमध्ये गोडवा वाढेल. तुमच्या कामामध्ये यश मिळाल्यानं तुमचा आत्मविश्वासही वाढेल. तुम्ही कुटुंब आणि मित्रांसह ट्रिपला जाण्याचं नियोजन करू शकता. नशिबाची तुम्हाला साथ राहील, परंतु न्यायालयीन प्रकरणांमध्ये दिलासा मिळण्याची चिन्ह आहेत. संयम आणि समजूतदारपणे घेतलेले निर्णय तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान गणेशांना मोदकांचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा ऊर्जा, उत्साह आणि यशाने भरलेला असेल. एखाद्या धार्मिक कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याची तुम्हाला आज संधी मिळेल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाची प्रशंसा करतील आणि तुमची प्रतिष्ठा वाढेल. तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील, तथापि काही खर्च तुम्हाला अचानक येऊ शकतात. तुमचं गोड बोलणं लोकांना प्रभावित करेल आणि सामाजिक संबंध तुमचे मजबूत होतील. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज मुंग्यांना पीठ खाऊ घाला. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुम्हाला मानसिक आनंद आणि आत्मविश्वास वाढवून देईल. तुमची निर्णय घेण्याची क्षमता आज मजबूत असेल आणि सुज्ञ निर्णय तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील. संवाद कौशल्य आणि कार्यक्षमतेच्या बळावरती तुम्ही तुमची उद्दिष्ट सहजपणे साध्य करू शकाल. विद्यार्थ्यांना परीक्षा आणि स्पर्धांमध्ये यश मिळेल. कुटुंबाचा पाठिंबा आणि आपुलकी तुमचं मनोबल वाढवेल. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवलिंगावरती दूध अर्पण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.